जे मी समजणार रोज सांगायचं काम नाही. बोध कथा म्हणजे मी जे सांगतो त्यातून बोध घेणे. फक्त ऐकून चालेल काय? बोध घेणे आणि तसं राहणे वागणे. तर बघा हा जिकडे तिकडे आता काय चालले कमेंट कसे चालली समजले ना. कमेंट काय चालली जिकडे तिकडे ना बाप बडा ना भैया आणि सबसे बडा चालू आहे ना आता हे कमेंट आहे ना. सत्य आहे की काय खोटं वाटते? शंका वाटते काय? आपण का कोणाला शंका वाटते? शंका वाटत कोणाला शंका वाटते काय? वाटते शंका नाही शंका वाटत बंद करतो. शंका वाटते काय? सर्वात झाला पैसा मोठा ना बाप बडा ना भैया सबसे बडा. पण गलत आहे. मानव जीवनामध्ये पैसा महत्वाचा नाही. मानव जीवनामध्ये गणगोत महत्वाचा आहे. म्हणजे काय याला काय म्हणतात? कुटुंबाला काय म्हणतात? परिवार महत्वाचा आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात की माणसाने कोणतं धन कमावलं पाहिजे? पैसा तर कोणी कमावते. पैसा तर कोणी काय वाजून कमावते समजलं ना. कोणी काय वाजून समजतं ना. कोणी काय वाजून कमावते, कोणी काय वाजून कमावते, कोणी बँड वाजून कमावते, कोणी काय वाजून, कोणी पट्ट्या टळ करतात. बस मध्ये रेल्वे मध्ये बघतो आपण खापरं टळ त्याने पैसे कमावतात. कोणी मेहनत करून पैसा कमावते, कोणी खुर्चीवर बसून पैसा कमावते आणि कोणी घरातून मोबाईलवरून पैसा कमावते. बरोबर आहे ना. लॉकडाऊन पण पैसा कमावतात ना घरूनच. आणि कोणी दिवसभर त्या उन्हात राहतात तरी पैसा कमावतात. पैसा कमावणे काही विषयच नाही. पैसा तर कमाव आणि जीवन जगण्यासाठी पैसा तर कमावणेच आहे. पण पैसाही सर्व काही नाही. पैसा हा सर्वच काही नाही. सर्वात माणसाने काय कमावलं पाहिजे? तर कुटुंब धन कमावलं पाहिजे असं सांगण्यात येते. कोणतं धन कमावलं पाहिजे? पारिवारिक धन कमावा. आता असा प्रश्न झाला पारिवारिक धन कमाव. पारिवारिक धन काम आहे पैसा आहे का काम? पैशाच्या ठिकाणी पैसा काय? पैसा पाहिजे असं नाही. पैसा नाही पाहिजे हा शब्दच नाही आपल्याला. पैसा तर पाहिजे पण किती टक्के पाहिजे? म्हणजे सर्वात मोठा पैसा आहे का? म्हणून पारिवारिक धन सर्वात मोठा आहे. शेवटी म्हणतात ना डोळ्याचे केस उपटले तर डोळ्याचे केस नाही सॉरी नाकाचे केस उपटलं तर ढाल कुठे लागते माहिती आहे ना. डोळा असं सांगितलं म्हणून नाही पण पटकन सांगायचं ना. म्हणतात ना नाकाचे केस उपटलं तर ढाल कुठे लागते? पैशाने ढाल लागते का? सांगा बरं म्हणा. या रड्याला त्या 1000 रुपये रडिंग काय ते बरोबर. म्हणून काय की एक श्रीमंत माणूस होता. आता बघा ज्याला धन कोणतं आहे त्याला धन समजलं तो माणूस आहे. त्याला धनच नाही समजलं तो माणूस आहे का? तो एक श्रीमंत माणूस होता. श्रीमंत माणूस होता. आता श्रीमंत माणूस म्हटलं तो कसा होते तेही तुम्हाला माहित आहे. कोणाला देणं नाही घेणं फक्त. कोणाचं देणं नाही घेणं फक्त. आणि कोणा मागितले देतो ना. घर सोडून चाललो काय? डुबवले काय? आहे ना समज आहे की नाही. भाषा अशीच आहे की नाही. तो असा श्रीमंत माणूस होता. मग श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाला असं बरेच टाइम होते. असं म्हणजे मी असं गलत नाही सांगत पण बरेच टाइम असं होते की जास्त कोणी श्रीमंत माणूस असला त्याच्या घरात जरा उशीर हे होते. पाळणं म्हणजे आहे ना समजलं ना. उशिरा होते असं बरेच टाइम ऐकण्यात आलं. तुमच्या ऐकण्यात आहे का? असं नाही ऐकण्यात आलं की जो श्रीमंत जास्त असते त्यांच्या घरी जरा उशिरा पाळणं हलते असं. आता तो श्रीमंत माणूस होता आणि त्यांच्या घरी उशिरा पाळणं हलला. तो व्यक्ती श्रीमंत होता. मग उशिरा 10-15 वर्ष झाले समजा असं. मग आता लहानचं मोठं चाललं काम बरोबर आहे की नाही. तर करता करता पोरगा 5-6 वर्षाचा 3 वर्षाचा झाला. किती वर्षाचा पोरगा झाला आता? 3 वर्षाचा. आता या माणसाची सवय कशी होती घरात बाईचं चालत नाही. बरं अशा माणसाच्या जोड घरात बाईचं काही चालत का? हम करू काय का घेऊ त्याच्या बापांना देते तर बाईचं थोडी चालते. समजलं की नाही. हम करू काय का. मग काय याच्या माणसाजवळ या माणसाजवळ या व्यक्तीजवळ 3 नौकर होते. किती नौकर होते? 3. एवढा श्रीमंत होता. किती नौकर होते? 3 नौकर कसे होते? 2 नौकर शेतात काम करत आणि 1 नौकर घरात काम करे. माणसं किती घरात? 1 टिल्लू आणि ते पती पत्नी. आणि घर किती? 3 माळ्याचं. माणसं घरात किती? पती पत्नी ते आणि 1 टिल्लू 3 वर्षाचं. 3 माणसं घरात आणि नौकर किती? अशी याच्यावर विचार करतो किती श्रीमंत असेल. बरोबर आहे की नाही. 3 नौकर. मग चालली गाडी आणि एक दिवस काय झालं
साधू 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 साधू. तर एक दिवस काय झालं, हा कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हण आहे, घडी का नाही भरोसा 12 बरस किसने देखा. हे मानव जीवन असं आहे की आता काय आहे आणि उद्या काय, एक सेकंदात फरक पडते. बरं किती फरक पडते, एक सेकंदात. आता एक सेकंद फरक कसं पडते बघा. आता आपण इथे बसलो, हा कोणी काय म्हटलं, अमक्याला मुलगा झाला, हे काय पेढे, आपलं मन कसं होईल, क्या बात आहे, आण बरं झालं, बरं झालं, बरेच दिवसात नव्हतं, समजलं ना, बरेच दिवसाचं बरं झालं, आणा पेढे, खुशी होते ना. एखाद्याने काय म्हटलं, अमुक ठिकाणी असं झालं, आपण कसे होतं माहिती आहे ना, समजलं ना. म्हणजे किती टाइम लागते मानव जीवनाला बदलायला, एक सेकंद लागते, एक सेकंद. तर अशा प्रकारे आणि टाइम कोणता सांगून येत नाही, टाइम कोणता सांगून येत नाही. आणि टाइम आता पुढे अजून आहे, अजून एक आपल्याला पुस्तक आणायचं आहे, ते पुस्तकाचं नाव मला आठवण नाही, पुस्तक पाहिलं त्यात सर्व काही माहिती पडून राहिलं आपल्याला, त्यात सर्व काही माहिती पडणार आहे आपल्याला. भूतकाळात आपण कोण होतो, वर्तमान काळात आपण तेही माहित आहे आपण कोण आहोत, भविष्य काळात आपण कोण हो हे माहित पडते. बरोबर आहे की नाही, शोधून काढतो आपण, तर शोधून काढलं जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारे तो व्यक्ती काय कंजूस होता, घ्यायचा पण कोणाला द्यायचा, घ्यायचा पण कोणाला द्यायचा नाही. मग त्यानं काय केलं, त्यानं कपाट भरणं लावलं. कोणाला गरज पडली, ये इकडे, पैसे पाहिजे काय, घे, त्याला ठेव इथं, हे घे, हे लिहून घे, ते लिहून घे, कपाट. कपाट समजलं ना, हे लिहून घे, ते लिहून घे, कपाट, हे लिहून घे, ते लिहून कपाट, असं तो करायचा. म्हणजे पैशाचा लालची होता, तर लालची होता ना पैशाचा, तर तो कोणाला पैसा द्यायचा, म्हणून असं असं करायचं, लिहून खाऊ, आणि ते 10चे 5 की 5 असं वगैरे वगैरे असं करायचं. तर काय झालं, तर निसर्ग नियम आहे, निसर्ग नियम आहे. एक दिवस काय झालं की त्याचा मुलगा पाळण्यामध्ये होता 3ऱ्या माळ्यावर. कोण्या माळ्यावर मुलगा पाळण्यात होता, माणसं घरात किती, आणि वरच्या 3ऱ्या माळ्यावर, घर केवढा, घर किती, 3 माळ्याचं, त्या 3ऱ्या माळ्यावर मुलगा पाळण्यात होता. बरोबर आहे की नाही, हा पाळण्यात होता. आणि त्या आणि दुसऱ्या माळ्यावर बाई काम करते, दुसऱ्या माळ्यावर बाई काम करून राहिली. पहिल्या माळ्यावर साहेब होते, म्हणजे ग्राउंडला साहेब होते, आणि नौकर काम करत होते, काही गार्डन मध्ये नौकर गार्डन मध्ये काम करत होते. आणि दुसऱ्या माळ्यावर त्याचं हे होतं, दुसऱ्या माळ्यावर बाळ होता, 3ऱ्या माळ्यावर कपाट होतं त्याचं पैशाचं कपाट कुठं होतं, लक्षात ठेवा, चुकलं माझं. पहिल्या माळ्यावर तो राहत होता, दुसऱ्या माळ्यावर बाळ होता, पाळण्या झोपलो होता, आणि 3ऱ्या माळ्यावर कपाट होतं पैशाचं, तिजोरी. आता माणसं काम करून राहिले गार्डन मध्ये वगैरे वगैरे, हे बसले साहेब, बसता 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 3ऱ्या माळ्यावर आग लागली. कुठे आग लागली, मुलगा कोण्या माळ्यावर आहे, बाई कोण्या माळ्यावर आहे, साहेब कुठे आहे, ग्राउंड. आग कुठे लागली, 3ऱ्या माळ्यावर. नौकरांनी पाहिजे आग लागली, आग लागली, दिसलं आग लागली, आग पेटला, आग पेटला, आग पेटला, 3ऱ्या माळ्यावर. मग काय म्हणतो तो व्यक्ती, साहेब, ते नौकर आले धावत, ती साहेब 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 जे काय ते, भाऊ भाऊ साहेब साहेब साहेब, 3ऱ्या माळ्यावर आग लागली, सॉरी 3ऱ्या माळ्यावर आग लागली. तर ते आग लागली पाहिजे, हे बाई म्हणते त्या 3ऱ्या माळ्यावर आग लागली, सोडा म्हणते, दुसऱ्या माळ्यावर माझा मुलगा ते आणा खाली, दुसऱ्या माळ्यावर माझा मुलगा आहे तो खाली आणा, 3ऱ्या माळ्यावर आग लागली ते जाऊ द्या. हा माणूस काय म्हणते, तुम्ही माझे नौकर, तुम्ही जा, ती तिजोरी पहिले बघा तिकडे काय, 3ऱ्या माळ्यावर काय बोलते तो, तिजोरी बघा. ते लेकराचं काही समजलं नाही ना आता, सबसे बडा रुपया काय कामाचं आहे का, सर्वात मोठं धन कोणतं, परिवारच धन कमाव. तर अशा प्रकारे, आणि ते नोकर ते शेवटी माणसं आहेत ना, ते म्हणत साहेब हे काय करता, तुम्ही माझं नमक खाता, जे सांगितलं तेच काम करा. मग आता ते दुसऱ्या माळ्यातून गेले 3ऱ्या माळ्यात आग पेटले, तर आग पेटत 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 खालपर्यंत आली, आणि मुलाचा शोध लागेल का. तर अशा प्रकारे सांगण्यात येते की एवढा धनाची लोभ नसावी, धन कमवायचं आहे तर पारमार्थिक धन कमावा, हे सर्वात मोठं धन आहे. पैशाचं धन हे सैनिक आहे, पैशाचं धन हे सैनिक आहे. पैसा फक्त पाहिजे, पैसा कुठपर्यंत पाहिजे, उपजीविकेचं साधन चालण्यासाठी, आपलं जीवन चालण्यासाठी पैसा पाहिजे.
अतिघात. बरोबर आहे की नाही? तशा प्रकारे आपण मानव जीवनामध्ये आहोत. आपण पारिवारिक जीवन आपला घरातलं सासू सासऱ्याकडे लक्ष द्या. कोणाकडे लक्ष द्या? सासू सासऱ्याकडे. आपण त्यांच्या घरी आलो. आपण कधी आलो माहिती आहे ना? आपण किती दिवसांना आलो? 22 वर्षांना. त्या घरी आलो. सासू सासऱ्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या बघा. लक्ष काय शब्द? सासू सासऱ्याकडे लक्ष द्या. आपण त्यांच्या घरी सासू सासऱ्याकडे आपण कधी आलो? 22 वर्षांनी. त्याच्या अगोदर आपण कुठे होतो? आई वडिलांकडे का? आता 22 वर्षांना आपण त्यांच्या घरी आलो तर इथं किती 100 वर्ष आपल्याला राहावं लागते. कोणाकडे? सासू सासऱ्याकडे. म्हणून त्या 22 वर्षाच्या अगोदरली जागा जे आहे ना आई वडिलाची, ते सासू सासरे. भले सासू सासरे कसे असतो थोडेफार कुठे काय चालते, कुठे काय चालते, पण आपल्याबद्दल त्याचं मन नाही दुखलं पाहिजे. एक लक्षात ठेवा. जसे आपले आई वडील आहेत ते तसेच आई वडिलांना माना. ते आपल्याबद्दल काय करत आपापल्या बुद्धीचा प्रकार आहे की आपापल्या अज्ञानाचा प्रकार आहे. कोणी कोणाचं ऐकून हे करते, पण तसं नाही करा. आपली जागा आपण सोडायची. दुसरं घरात जे काय आपले परिवारात म्हणजे माणसं आहे त्यांच्याशी आदराने वागा. शेवटी तेच काम येणार आहे. कोण काम येणार आहेत? त्यांच्याशी आदराने वागा. आपल्याबद्दल कोण काय करते, फक्त आपण आपल्याबद्दल कोण काय करते हे महत्वाचं नाही. आपण आपला रस्ता सही ठेवा. दुसरं आपलं कधीच कोणाचं आपलं नुकसान होणार नाही. म्हणून आपण आदरणीय राहायला पाहिजे. धम्म तेच सांगते, माणसाची माणसासारखं वागा. प्रत्येक माणसाची बुद्धी अलग अलग आहे. काही लोकांना कोणाचं स्वतःची खपत नाही. काही लोकांना स्वतःची खपत नाही. काही लोकांना भावाची खपत नाही. असं जमान्यातच आहे. काही लोक भावाचं खपत नाही, त्यामुळे भावाभावातही चाललं ना. आणि म्हणूनच जे काही महाभारत रामायण घडलं ना, हे तसंच घडलं नाही. हे घरचाच लंका आले असं म्हणतात की नाही? अशा प्रकारे. म्हणून आपल्या कामामध्ये चुकीचं नाही. या धम्मदेशने तुम्हा सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, सुखी हो.